आता बघूया वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। नाशिक शहरात सिटी लिंक बस चालकांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिलं जाणार, अपघातात वाढ होत असल्यानं पालिकेचा निर्णय। नाशिकमध्ये कर सवलत योजनेमुळे पालिकेच्या तिजोरीत 82 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल जमा। नाशिक महानगरपालिकेकडून 2 महिन्यात विक्रमी कर वसुली। नागपूरमध्ये पक्षी तस्करांकडून जप्त केलेल्या 43 पोपटांची मुक्तता। हेडेड आणि रोज किंग प्रजातीच्या 43 पोपटांची पुन्हा गगनभरारी, वन विभागाची कारवाई। साताऱ्यातील कराडच्या मंजूर कॅथलॅबचं स्थलांतर रोखण्यासाठी प्रहार जनशक्तीचं मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। कॅथलॅब साताऱ्याला स्थलांतरित होण्याची शक्यता। वाशिममध्ये 2 बाईक चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, 2 लाख किमतीच्या 4 बाईक जप्त। वाशिम शहर पोलिसांची कारवाई। गोंदिया जिल्ह्यात स्ट्रॉबेरी दाखल, स्ट्रॉबेरी विक्रेत्यांची दुकानं बहरली, मात्र ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद। भंडाऱ्यात शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती, 182 केंद्रांतर्गत 65,000 क्विंटल खरेदी। पहिल्या टप्प्यात खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी। नांदेडमध्ये मोसंबी लागवडीतून शेतकऱ्याचं भरघोस उत्पन्न, 3 एकर शेतीतून शेतकऱ्याने मिळवलं 3 लाखांचं उत्पन्न। वाशिम ते जिंतूर राज्यमार्गाचं काम निकृष्ट कामामुळे अपघातांमध्ये वाढ, संबंधित विभागाचे दुर्लक्ष, कारवाईची नागरिकांची मागणी।